नमस्कार, मी पंजाब डक आणि मी अंदाज देणार आहे कारण की राज्यामध्ये काय झालं, बऱ्याच शेतकऱ्यांचा हरभरा काढणी चालू आहे, गहू काढणी चालू आहे, कांदा काढणी चालू आहे, मका काढणी चालू आहे आणि हळदी देखील काढणं चालू आहे. तर त्या सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगू इच्छितो की ते 15 मार्च पर्यंत हवामान थोडं कोरडं राहणार आहे. पण राज्यामध्ये मात्र 17 मार्च पासून ते 21 मार्चच्या दरम्यान, 17 मार्च ते 21 मार्चच्या दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून ज्यांचा गहू काढणी झालेला असेल, कांदा काढणी झालेला असेल, हरभरा काढणी झालेला असेल, तुम्ही काय करा की 16 मार्च पर्यंत तुम्ही तुमचा हरभरा, गहू, कांदा काढू शकता. कारण की राज्यामध्ये 17 मार्चच्या नंतर वातावरणात बदल होणार आहे, ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडं पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज त्या विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोकणपट्टीकडे 14-15 तारखेलाच आभाळ येणार आहे. म्हणून हे कोकणपट्टीतल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे वातावरणात बदल होणार आहे. तिकडे देखील पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, अहिल्यानगर जिल्हा झालं, ह्या शेतकऱ्यांनी काय करायचं, अंदाज धुळे जिल्हा झालं, त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील 16 मार्च पर्यंत तुम्ही काय करा, तुम्ही तुमचा हरभरा, गहू, कांदा, हळद असेल तर काढून घ्या. कारण की 17 मार्च ते 21 मार्चच्या दरम्यान मराठवाड्यात देखील काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पण पश्चिम विदर्भ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा ह्या पट्ट्यातल्या सर्व पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो